नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? आज आपण पाहणार आहोत की आम्ही संक्रांतीला गावाकडे गेलो. तर काय काय प्रोसेस आम्ही संक्रांतीला केली ते बघूया. हे आमचं शेत आहे. सध्या याच्यात गहू आणि ज्वारीचं पीक घेतलं आहे. गावाकडे आल्यावर एक वेगळीच फिलिंग येते बघा मित्रांनो. एकदम हिरवगार, आजूबाजूला थंडी, सकाळी सकाळी पाखरं वगैरे. हे कांद्याचं शेत आहे. कांदा आत्ताच लावला आहे म्हणून थोडा. हे आम्ही संक्रांतीनिमित्त मुंजा जे दैवत असतंय त्याला आम्ही नैवेद्य द्यायला आलो होतो. हे आमचे काका जे लहानपणी वारले होते, तर ते नैवेद्य देण्यासाठी आम्ही विस्तव करावा लागतो. तर त्याच्यासाठी थोडी शेकोटी केली. तर हे जे करून आम्ही पुरणपोळीचा नैवेद्य आणला होता, बघू शकता. खीर वगैरे, आमटी भात. मंदिर हे मित्रांनो खूप जुनं झालं आहे, त्यामुळे आजूबाजूला झाडं वगैरे खूप झाले त्याच्या आजूबाजूला. हे त्याच्यानंतर नैवेद्य वगैरे पुरणपोळीचा. म्हणजे प्रत्येक सणाला आपल्याला आपलं दैवत असतंय मुंजा. त्या मुंजा म्हणजे जे लहानपणी वारलेले असतात त्यांचं मंदिर वगैरे बांधावं लागतं आपल्याला. व सगळा नैवेद्य वगैरे द्यावा लागतो आपल्याला. गावरान तूप वगैरे. थंडीचं खूप तूप बसून गेलं आहे, ते निघत नव्हतं म्हणून हातानेच टाकावं लागलं. मी पण खूप दिवसांनी संक्रांतीला घरी गेलतो. लगभग 7-8 वर्ष झाली. नाहीतर जॉब निमित्त आपल्याला कधी सुट्टी भेटत नाही. नंतर पाणी वगैरे दाखवावं लागतं आपल्याला. नंतर नारळ फोडलं मित्रांनो. अशा प्रकारे आपण नैवेद्य चढवला. नंतर आलो मी आमच्या गावाच्या क्रिकेट ग्राउंडवर, जे की बघू शकता आपण. सकाळी सकाळी मुलं उठल्यानंतर कसं क्रिकेटचा सराव करण्यासाठी शेताकडे येत असतात. एक गावाकडे आमचं शेत आहे गावाचंच, त्याच्यात दरवर्षी ग्राउंड वगैरे करता पोरं. बघू शकता कपाशी लावली होती तिथं, पण आता ग्राउंडसाठी पोरांनी सगळं साफ करून तिथं रोज खेळायला जागा केलेली आहे. खूप मजा येत असते. गावाकडची पोरं, तिकडचे वेगळेच नियम. तर हे आमचं क्रिकेट खेळणं चालू होतं मित्रांनो. तर एकंदरीत आपण बघितलं की गावाकडे कशी मजा असते. तर नक्की तुम्हाला पण सुट्ट्या वगैरे असल्या तर नक्की गावाला भेट द्या. आणि भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार.